वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहात? आणि येस, आज मी आली आहे पोर्ट क्रेडिटला. माझ्या मागे बघा मस्त डक स्विम करतात आहे. खूप मस्त जागा आहे आणि संध्याकाळचे वाजले आहे 7 तरी बघा सूर्यदेव अजून डोक्यावरच आहे. आमची फेवरेट जागा आहे. सो तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघा आणि तुम्हाला कशी वाटते ही सांगा. सो हे सगळ्यात इम्पॉर्टंट इज प्ले एरिया आणि पार्किंग अगदी लागूनच आहे प्ले एरिया, जिथे माझा मुलगा खूप एन्जॉय करतो आणि खूप छान प्ले एरिया आहे. कुठेही प्ले एरिया दिसलं की बस आम्ही खुश, म्हणजे आमचा मुलगा पण खुश होतो आणि मग नंतर तो त्याचं खेळणं झालं की आम्ही पण निवांत फिरू शकतो. सो या प्ले एरियामध्ये ना असे छान स्ट्रक्चर्स बनवले आहे. तिथे काही बँक आहे, हॉस्पिटल बनवले आहे किड्सला खेळायला आणि फायर स्टेशन पण आहे. तिथे फायर ट्रक आहे, ती खूप क्यूट आहे. मस्त असं सुंदर आहे. लोक फिशिंग करतात आहे. काही तिकडे जो आहे ना ते फिशिंग करतात, फिश पकडतात. फोटो काढा इथे नक्की. आय लव्ह पोर्ट क्रेडिट या साईनच्या इकडे भरपूर गर्दी होती. इकडे फोटो काढायला मस्त चेअर्स आहे, छान डेकोरेट केलं आहे आणि व्ह्यू इथून खूप छान दिसतो. आणि येस, लाईट हाऊस. चला मग आपण आता जाऊया थोडंसं पुढे आणि बघूया एक मस्त स्पॉट. तर इथे अशा पायऱ्या आहेत, तिथून स्ट्रेट जायचं आणि मस्त व्ह्यू आहे. सो ह्या ज्या बोट दिसतात आहे ना, या प्रायव्हेट असतात, लोकांच्या असतात. तर ते येतात इकडे, पार्टी करतात, हँगआउट करतात आणि आपल्याला एंट्री नसते. तिकडे एक वेगळं गेट आहे जे फक्त मेंबर्सलाच एंट्री आहे. ज्यांच्या बोट्स आहे ते लोक एन्जॉय करतात. आणि स्नग हार्बर हे रेस्टॉरंटला खूप गर्दी होती. रिव्हर फेसिंग आहे ऑफकोर्स आणि खूप छान आहे. बघा माझ्या मागे ती अपार्टमेंट आहे. तिकडच्या लोकांना काय मस्त व्ह्यू ना, पाणीच पाणी आणि मस्त व्ह्यू. इथे बघा बोटी आहे. सो बघा आता या बोटमध्ये बघा ते मस्त चालले पार्टी करायला. त्यांचीच बोट आहे. मस्तची रिलॅक्स प्लेस आहे बघा. इथे बेंचेस आहे बसायला आणि या साईडला पाणी आहे. वाव, मस्त वाटतं ना. आणि इथून बसून तुम्ही सनसेट एन्जॉय करायचा. बस अजून काय आहे नाही का. इथे जेवढ्या पण आपण बोट बघतोय ना त्या सगळ्या प्रायव्हेट आहेत. तो ते सगळे स्वतःहून चालवतात. मस्त क्रेडिट रिव्हरमध्ये एन्जॉय करतात. कोणी कोणी कयाकिंग पण करत होतं. तुम्हाला स्विमिंग नो फिशिंग आणि स्विमिंग अलाउ नाही आहे इथे लिहिलं आहे. आणि ते नक्की ते येऊन फोटो काढा या जागी. इट्स व्हेरी ब्युटिफुल. आता ऊन आहे पण मागे बघा लाईट हाऊस आहे मस्त. सो हे जे म्युझिक वाजवत बसले होते ना, त्यामुळे एन्व्हायरमेंट खूपच छान झालं. तर इतकं प्लेझंट वाटत होतं. इव्हनिंग मस्त आणि म्युझिक आणि मस्त पाणी. आणि आता आपण त्या एंडपर्यंत जाऊया. मी कधी गेली नव्हती, आम्ही खूपदा आलो इथे. त्या एंडला म्हणे एक शिप आहे जुनी, बघूया. गाड्यांचं पार्किंग बघितलं आहे ना, हे बघा बोटचं पार्किंग आहे. आणि बघा ते दूर इथून सीएन टॉवर दिसतं आहे. वाव, टोरंटो, म्हणजे इकडून तुम्हाला टोरंटोची स्कायलाईन पण दिसते. सो बघा ही ती शिप आहे जुनी. ती ही बॅक साईड आहे. समोरून पण दाखवते मी तुम्हाला. बघा अशी दिसते पूर्ण शिप. खूप जुनी आहे
आणि क्लिव्हलँडवरून आली आहे म्हणे. क्लिव्हलँड म्हणजे आम्ही 6 वर्ष क्लिव्हलँडला होतो US मध्ये. सो इट्स व्हेरी क्लोज टू माय हार्ट. सो हे वॉटर लेवल मॉनिटरिंगचं मशीन आहे. आय थिंक पाण्याची लेवल मॉनिटर करण्याचं आहे. सो फ्रेंड बघा काय मस्त व्ह्यू आहे. ते एंडपर्यंत नक्की या. असं पूर्ण वॉक आहे आणि त्या साईडला पण एक पार्क आहे. सो नेक्स्ट टाइम मी तिकडे जाईल आणि त्या साईडने पण ही साईड बघूया. मस्त. चला मग आता माझ्या मुलाला थोडीशी भूक लागली होती. सो जाऊया आपण रेस्टॉरंट्समध्ये जे की पूर्ण फुल होते. आणि हे बघा हे पोर्ट असल्यामुळे ना इकडे क्रॉस करायला सुद्धा इथे शार्क काढल्या होत्या. मागे बघा मस्त सगळे काही पॅटिओज आहे. काही बघा तुम्ही ते सगळे बाहेर बसले. समरमध्ये पॅटिओ इथे खूप क्रेज असते. लोकांना वेटिंग असतं पॅटिओमध्ये बसणं आणि खूप मजा येते. लाईव्ह म्युझिक वगैरे सुरू असतं रात्री. खूप मजा येते इथे. रात्री खूप हॅपनिंग असतं. मस्त लाईट लागतात, म्युझिक असतं. आणि हे बघा हे आउटडोअर पॅटिओज आहे. मग माझ्या मुलाला आम्ही काहीतरी ज्यूस किंवा शेक दिलं प्यायला. त्याला हवं होता पास्ता. पण तो जो पास्ता खातो ते वाला रेस्टॉरंट इकडे नव्हतं. सो म्हणलं जाऊ दे आता त्याला काहीतरी थंड देऊया. ऑलरेडी खूप गरमी होती. सो फ्रेंड असं मस्त इव्हनिंग स्पेंड केली. नक्की ते सनसेट बघायला या. सनसेट खूप छान असतो. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्याच एका छानशा व्हिडिओमध्ये. गुड नाईट.